नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। अंबादास सैदू शिंदे संस्थापक अध्यक्ष भारतीय दलित पॅंथर महाराष्ट्र राज्य यांच्याकडून महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनलला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमो बुद्धाय, जय भीम, नमस्कार। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे। मी आता पुण्याला भारतीय दलित पॅंथर महाराष्ट्र राज्य पुणे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अंबादास शिंदे साहेब यांच्या निवासस्थानी आलो आहे। शिंदे साहेब, जय भीम, नमो बुद्धाय, जय भीम, जय भीम। मी आपल्याला सांगेन की आदरणीय अंबादास शिंदे साहेब हे महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीतील अभ्यासू आणि संघर्षशील असे नेते आहेत। विशेष म्हणजे अखिल भारतीय दलित पॅंथरचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये दलित पॅंथरचा झंझावात अलीकडच्या काळामध्ये फार जोरात आणि प्रभावीपणे सुरू आहे। आयुष्यमान अंबादास शिंदे साहेब हे पितृतुल्य असे नेता आहेत। अलीकडे त्यांनी 75 वर्ष पूर्ण केलेली आहेत। अमृत महोत्सव आपला पूर्ण केलेला आहे आणि 76व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलेलं आहे। अखंड आयुष्यभर फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी ते प्रामाणिक राहिलेले आहेत आणि ते महामानवांच्या विचाराचं काम करतायत। आदरणीय शिंदे साहेबांच्या आज या भेटीच्या निमित्तानं आपण त्यांची एक मुलाखत घेणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, त्यांची मतं जाणून घेणार आहोत। आणि त्यामुळे मी शिंदे साहेबांना पहिला प्रश्न विचारेन। शिंदे साहेब, मला आपल्याला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की लोकसभेच्या निवडणुका आता होऊन गेलेल्या आहेत, परंतु एक गोष्ट लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं प्रकर्षानं जाणवली ती ही गोष्ट आहे की सर्वच पक्षाने, सर्वच राजकीय पक्षाने आंबेडकरी समूहाला, रिपब्लिकन समूहाला दुर्लक्षित केलेलं आहे या इलेक्शन मध्ये। शिंदे साहेब, आपण याकडे कसं पाहता? काय वाटतं तुम्हाला याबद्दल? मित्रांनो, आता विचारलेला प्रश्न अत्यंत महत्वाचा, तेवढाच वादाचा आहे। महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आंबेडकरी जनतेला असं वाटतं की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा वापर झाला, आम्हाला प्रतिनिधित्व मात्र दिलं नाही, आमचे खासदार कुठे दिसत नाही। आता यामध्ये परस्पर विरोधी मते आहेत। प्रकाश आंबेडकर म्हणतात आम्हाला सन्मानानं बोलवलं नाही म्हणून आम्ही गेलो नाही। पुढे असंही म्हणतात की आमची स्वतंत्र ताकद आम्ही दाखवून दिली, 2019ला दाखवली, आताही दाखवली। आणि ही ताकद किती आहे आणि ही ताकद असल्यामुळंच राजकीय नेते, प्रस्थापित राजकीय नेते आमच्याकडे डोळे लावून बघतात, बोलवतात। यापूर्वी रिपब्लिकन पक्षाच्या राजकारणामध्ये असं घडलं नव्हतं।
आम्ही त्यांच्या मागं पळायचो, एखादं पद द्यायचं, एखादा तुकडा टाकायला आणि पूर्ण समाजाला वापरायचं, असं चित्र होतं. आता तसं झालं नाही. आम्हाला बोलवावं लागतं, मागं लागावं लागतं. आमच्या मदतीशिवाय ते सत्तेवर येऊ शकत नाही. पण या निवडणुकीमध्ये आमच्या वाट्याला दुर्दशा आलेली आहे. अर्थात एक साध्य झालं. प्रकाश आंबेडकरांना महाआघाडीला, एकूणच भारतीय जनतेला, रिपब्लिकन जनतेला, आंबेडकरी जनतेला भारतीय घटना वाचवायची होती, लोकशाही वाचवायची होती. हे सगळ्यांचं समान ध्येय होतं. हे मात्र साध्य झालं. आम्हाला जरी काय मिळालं नाही, पण भारतीय घटना आणि लोकशाही वाचवली, आम्ही वाचलो, हे महत्वाचं साध्य झालं असं मला वाटतं. मला शिंदे साहेबांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे की समाजकारण आणि राजकारण या दोन गोष्टीकडे आपण कसं पाहता? माझं समाजकारण आणि राजकारण याबाबतची मतं ही धक्कादायक आहेत. एकूणच प्रत्येक माणूस हा राजकीय असतो. एव्हरी मॅन इज पॉलिटिकल मॅन. प्रत्येक माणूस हा राजकीय असतो. त्याला कोणतं ना कोणतं राजकीय पक्ष असतो, राजकीय मत असतं आणि त्याप्रमाणे तो वागत असतो. आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, घटनादत्त राज्यकारभार सुरू झाल्यानंतर भारतीय घटना, लोकशाही, मताधिकार या बाबतीत कोणत्याही पक्षानं, संघटनेनं जाणीवपूर्वक प्रबोधन केलेलं नाही. आणि मग सर्वच पक्ष, आमच्या सर्व हे समजून न घेता राजकारण करत राहिले. आणि या राजकारणामध्ये आमची आंबेडकरी जनता, आंबेडकरी नेते गुरफटले गेले. त्यांनी सुद्धा भारतीय घटना, लोकशाही, मतदानाचा अधिकार या बाबतीत आपल्या जनतेला समजावून सांगितलं नाही. राजकारण करत राहिले. पण मी मात्र यापासून एक अलिप्त राहिलो. मी केवळ राजकारण न करता, राजकारणाला महत्व न देता समाजकारणाला मी प्राधान्य दिलं आणि आतापर्यंत मी समाजकारणच करत असतो. त्याचं कारण असं आहे, माझ्या लहानपणापासूनच मी बोर्डिंगला शिकत असताना, कॉलेजमध्ये शिकत असताना, नोकरीच्या कालखंडामध्ये ग्रामीण भागामध्ये मी अन्यायग्रस्त माणूस होतो, पीडित माणूस होतो. बोर्डिंगमध्ये भरपूर जेवायला मिळायचं नाही. कॉलेजमध्ये, हॉस्टेलमध्ये दुय्यम वागणूक मिळायची. जेवण पुरेसं मिळत नसे त्या ठिकाणी आंदोलनं करावी लागायची. नोकरीमध्येही एक अस्पृश्य माणूस, मार माणूस म्हणून शाळेमध्ये, संस्थेमध्ये भेदाभेदाची दुय्यम अशी वागणूक मिळायची. आणि यामुळे झालं काय, मी अधिक अन्याय झाल्यामुळे बंडखोर होत गेलो. आणि ग्रामीण भागामध्ये नोकरी करत असताना
राहण्यासाठी जागा मिळायची नाहीत. जागा मिळाली त्यांना जात माहीत झाली तर हाकलून द्यायचे. काम करत असलेल्या शाळेमध्ये बाबासाहेबांचा फोटो लावा म्हटलं तर लावायचे नाहीत. इथेही मोर्चे आंदोलन करायचं. शाळेमध्ये हेडमास्तर वाईट वागणूक द्यायचे. बहिष्कार टाकला जायचा काही ठिकाणी मारहाण व्हायची. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट जो आहे त्याच्यामधले बरेचसे अत्याचार मी सोसलेले आहे. मीच एक पीडित माणूस आहे. कदाचित म्हणूनच मी समाजकारणाकडं वळवलो, त्यालाच प्राधान्य दिलं. राजकीय लोक काही उपयोगाचे नाहीत, ते काही करत नाहीत असा मला समज झाला, म्हणून मी समाजकारणाला प्राधान्य देतो. तर या ठिकाणी शिंदे साहेबांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला आपण का प्राधान्य दिलं त्याची पार्श्वभूमी त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. राजकारणाचा विषय आहे. या इलेक्शनमध्ये समूहाला दुर्लक्षित केलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला शिंदे साहेबांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे की बाबासाहेब म्हणाले होते की जा आणि तुमच्या घरच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला सत्ताधारी जमात बनायचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर आज संपूर्ण देश चालतोय. भारत देश महासत्तेकडे वाटचाल करतोय. मग बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला जो हा तुम्हाला सत्ताधारी जमात बनायचे आहे हा संदेश मात्र अंमलात आणताना समाजाचे नेते हा संदेश अंमलात आणताना दिसत नाहीये. नेमकं तुम्हाला काय वाटतं साहेब? अगदी बरोबर आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही सत्ता संपादन करा, सत्ता मिळवा, तुमचे प्रश्न आपोआप सुटतील. तुमच्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा आपल्याला सत्ताधारी व्हायचंय. पण या विचाराकडे आमचे नेते त्यांना हा विचारच कळला नाही असं मला वाटतं. हा विचार प्रत्यक्षात येण्यासाठी, सत्तेवर येण्यासाठी जे आमचं संघटन अनुसूचित जाती जमाती भटक्या जातीचं जे संघटन आहे ते आम्हाला करता आलं नाही. आम्ही केलं नाही. नव्हे तर आम्ही फक्त आमचे भारत जातीचे आमचा पक्ष रिपब्लिकन पक्ष, दुसऱ्याशी काही संबंध नाही, दुसऱ्याला काही घ्यायचं नाही, दुसऱ्याशी संबंध ठेवायचा नाही, असं आत्मघातकी राजकारण आम्ही केलं. हे जर दूरदृष्टी ठेवून अनुसूचित जाती जमातीला बरोबर घेतलं असतं आणि बहुजन समाजाला बरोबर घेतलं असतं तर बाबासाहेब जे म्हणले होते ते निश्चित झालं असतं. आणि हे लक्षात घेऊन मी माझ्या भारतीय दलित पॅंथरचे महाराष्ट्राचे अध्यक्ष फत्तेश्वर राजे भोसले यांना या विचारांनाच अध्यक्ष केलेला आहे. जे आम्ही केलं नाही आतापर्यंत. बहुजनाला घेतलंच नाही, मी राजघराण्यातल्या माणसाला घेतलंय आणि त्या दिशेने माझी वाटचाल चालू आहे. आपण येतोय त्या मुद्द्यावर. मला आपल्याला थोडं मागे घेऊन जायचं आहे. हो. तत्कालीन दलित पॅंथर जी होती की एक दबदबा असलेली दलित पॅंथर त्या काळामध्ये, आणि अशा प्रभावी दलित पॅंथर संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदाची धुरा तुमच्याकडे होती आणि त्या जिल्ह्यामध्ये असं तुम्ही प्रभावीपणे काम केलं की महाराष्ट्रामध्ये दलित पॅंथरचे जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही नाव कमावलेलं आहे. काय सांगाल त्याबद्दल? मी सोलापूर शहर जिल्ह्यामधला रहिवासी आहे आणि सोलापूर जिल्ह्याचं अध्यक्षपद दलित पॅंथरचं अध्यक्ष म्हणून 77, 78, 79 2-3 वर्षाचा कालावधी होता. मी त्या ठिकाणी शिक्षक होतो हायस्कूलला. पण एक चांगला शिकलेला शिक्षक, तळमळ जाणीव असलेला शिक्षक
म्हणून लोक माझ्याकडे यायचे, कार्यकर्ते माझ्याकडे यायचे, सल्ला घ्यायचे, मिटिंगला बोलवायचे, मी जायचो. नंतर मला सोलापूर जिल्ह्याचा अध्यक्ष करण्यात आलं. अध्यक्ष म्हणून काम करत असताना संघर्षाबरोबरच रचनात्मक काम, विधायक काम मी केलं. हे कोणत्याही जिल्ह्यामध्ये केलं गेलं नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्याचा नावलौकिक वगळा 1 नंबरचं काम होतं अशी माझी प्रतिमा होती. त्या काळामध्ये मी 14 कलमी कार्यक्रम राबवला. 14 एप्रिल 14 कलमी कार्यक्रम राबवला. बँकेचं कर्ज असेल, प्रशिक्षण असेल, प्रबोधन असेल, रोजगार मेळावा असेल, अनेक असे लोकोपयोगी लोककल्याणकारी योजना मी राबवल्या. याचबरोबर नंगा मोर्चा मी त्या ठिकाणी माझ्याच कालावधीमध्ये मी काढला की जो देशभर गाजला. असा नंगा मोर्चा कुणीही देशामध्ये काढलेला नव्हता. असा नंगा मोर्चा काय काढला तर आमचा मोर्चा दिल्लीला आम्ही घेऊन गेलो होतो आणि दिल्लीहून परत येत असताना आग्र्याला आम्हाला पकडलं, आमच्यावर केसेस केला, डांबून ठेवलं आणि मग तो अन्याय होता. मी चलाकीनं तिथून निष्ठून आलो सोलापूरला आणि या अन्यायाच्या निषेधाच्या विरोधात मी नंगा मोर्चा काढला आणि नंगा मोर्चा खूप गाजला. सगळ्या देशभर त्याची प्रसिद्धी झाली. आमच्यावर खटले झाले. मी आणि काही कार्यकर्ते आम्ही त्याच्यात निर्दोष सुटलो. आमच्या वकिलांनी सांगितलं तुम्ही नंगा मोर्चा म्हणता ते चुकीचं आहे. आमच्या वस्तीमध्ये सगळे उघडी नागडी पोरं असतात. उघडी नागडी पोरं असतात, त्यांना खायला मिळत नाही आणि अशीच मुलं मोर्चामध्ये आली, त्याला तुम्ही नंगा मोर्चा कसा म्हणता? आमची परिस्थिती तशी आहे. आणि कोर्टाने ते मान्य केलं, आम्हाला त्यांनी निर्दोष सोडलं. आणि माझ्या कालावधीमध्ये सोलापूर शहरामध्ये काळा स्वातंत्र्य दिन आम्ही पाळला. त्यावेळेला कर्फ्यू लावला, फिरायला सुद्धा बंदी, दिसताक्षणी गोळ्या घाला. हे माझ्या कालावधीमध्येच घडलं. त्यावेळेला गृहराज्यमंत्री भाई वैद्य होते. ते भाई वैद्य पळत आले सोलापूरला आणि म्हणजे कोण शिंदे आहेत, कोण ते बघा बघा हुडका, हे सगळ्याला आपल्याला विझवायचं, हे पेटू द्यायचं नाही. पण हे सांगण्यासाठी अंबादास शिंदे पाहिजे. त्यांनी माझी खूप शोधाशोध केली, पण मी पोशाख बदलून फिरत होतो, वेषांतर करून फिरत होतो, मी त्यांना सापडलो नाही. म्हणजे माझ्या कालखंडामध्ये जेवढा टोकाचा संघर्ष झाला तेवढीच विधायक कामं कोणत्याही जिल्ह्यामध्ये झाली नाही. म्हणून माझा महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर होता, याचा मला अभिमान आहे. शिंदे साहेब, त्याच दरम्यान बंडखोर नावाचं तुम्ही साप्ताहिक काढलं होतं आणि ते जवळपास 30-35 वर्ष तुम्ही हे साप्ताहिक चालवलं होतं. त्याबद्दल पण आपण काय सांगाल? मी सोलापूरमध्ये सोलापूर हायस्कूल सोलापूरला शिक्षक होतो. शिक्षक म्हणून फक्त नोकरी केली नाही कधीच, फक्त आपला पोटा पाण्याचाच प्रश्न नाही बघितला. सतत चळवळी, आंदोलन, पॅन्थर आणि त्याचबरोबर साप्ताहिक बंडखोर मी 1985 साली सुरू केलं. आणि मी स्वतः माझी समता प्रिंटिंग प्रेस उभा केली आणि त्या प्रिंटिंग प्रेसच्या माध्यमातून साप्ताहिक बंडखोर 30 वर्ष, जवळजवळ 2015 पर्यंत मी ते चालवलं. अत्यंत झाड पद्धतीनं, समर्थ पद्धतीनं, धाडसानं, कुणाच्याही मिंद्यामध्ये न राहता, कुणाकडून 4 पैसे न घेता, माझ्या पगारातून, माझ्या प्रेसच्या उत्पादनातून ते 30 वर्ष मी समर्थपणे चालवलं. त्याच्यामध्ये मी कुठल्या कोर्टाला सुद्धा लिहिण्यासाठी सोडलं नाही. एकदा कोर्टावर सुद्धा मी लिहिलं होतं. सगळे पत्रकार म्हणाले तू कशाला लिहिलं,
कंटेम्प्ट होते, तुला जेल होती, शिक्षा होती, पण मी कोर्टाला सुद्धा अन्यायाच्या विरोधात सोडलेलं नाही. आणि या कारकिर्दीमध्ये 30 वर्षामध्ये जेवढ्या महापुरुषाच्या हत्या झाल्या, बाबासाहेबांची हत्या असेल, तुकारामाची हत्या असेल, संत रोहिदासाची हत्या असेल, अशा महापुरुषाच्या जेवढ्या हत्या या मनुवाद्यांनी केल्या त्याचे मी विशेषांक काढून मोफत वाटले. 20-25 पानी विशेषांक मी काढले आणि मोफत छापले, वाटले आणि खूप खूप प्रबोधन केलं, खूप खूप जागृती केली. पंढरपूरचा पांडुरंगाव विठोबा कसा आहे त्याचा सुद्धा मी विशेषांक काढला आणि वारीमध्ये मोफत वाटला. अत्यंत धाडसाने मी साप्ताहिक चालवलं. की या मुलाखतीच्या दरम्यान एकंदरीत अन्याय अत्याचाराच्या विरोधातच आपली ही जी भूमिका आहे ती आपण ठामपणे आणि ठासून मांडताय. शिंदे साहेब, आपण आतापर्यंत दलित अत्याचार प्रतिबंध कायद्याखाली सुमारे 4 पुस्तकं लिहिली, प्रकाशित केली आणि ती महाराष्ट्रामध्ये फार लोकप्रियही झाली. शासनानं सुद्धा तुमची ही जी पुस्तकं आहेत दलित अत्याचार प्रतिबंध कायद्याची ती शासनानं विकत घेतली. बार्टीमधून सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी बोलावलं जातं. काय सांगाल आपण याबद्दल? माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ॲट्रॉसिटी ऍक्ट अर्थात दात काढलेला वाघ हे माझं टायटल आहे पुस्तकाचं. 4 आवृत्त्या त्याच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. बार्टीने ते पुस्तक विकत घेतलेलं आहे. त्यांचा जेव्हा सेमिनार असतो, पोलीस अधिकारी, सरकारी वकील त्यांना या विषयाची ज्यावेळेला माहिती द्यायची असते, प्रशिक्षण द्यायचं असतं, त्यावेळेला ते मला बोलवत असतात, मानधन देतात. माझ्या पुस्तकाचं टायटल जे आहे दात काढलेला वाघ, हे अनुभवांती दिलेलं नाव आहे. ग्रामीण भागामध्ये काम करत असताना, अन्य ठिकाणी काम करत असताना, शेकडो केसेस हाताळत असताना माझ्या असं लक्षात आलं की कायदा तर इतका चांगला आहे, अत्यंत कडक आहे, वाघ आहे, म्हणजे त्यांचे दात कोणी काढले, त्यांचे दात आम्ही सुद्धा काढले. जे पीडित आहेत, यांच्यावर अन्याय झाला त्याने सुद्धा काढले. कसे काढले? कायदा माहीत नसल्यामुळं फिर्याद कशी द्यावी, त्याच्यामध्ये काय लिहावं याचं अज्ञान असल्यानं योग्य भाषेमध्ये घडलेली घटना आम्ही पोलिसाला सांगू शकत नाही. त्यानंतर पोलिसात गेल्यानंतर तेथील ठाणे अंमलदार किंवा अधिकारी आम्ही सांगितलेलं लिहून घेत नाही, त्याला दमदाटी करतो. कशाला असं सांगतो, कशाला तसं सांगतो, असं सांग तसं सांग. म्हणजे महत्वाचा जो अन्याय झालेला असतो तो लिहून घेत नाही, टाळाटाळ करत असतो. पोलीस अधिकारी त्याला दमदाटी करत असतात आणि गुन्ह्याचं स्वरूप सौम्य करतात. तिथं सुद्धा दात काढलेला जातो. इथं पोलीस स्टेशनला सुद्धा दात काढला जातो, म्हणजे सौम्य केला जातो. कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल करत असताना आरोपपत्रामध्ये सुद्धा प्रामाणिकपणाने आरोपपत्र लिहिलं जात नाही, दाखल केलं जात नाही. आरोपींना पकडणे, कोर्टात हजर करणे याच्यात सुद्धा टाळाटाळ केली जाते. त्यांना पळून जाण्याला मदत केली जाते, नव्हे तर सांगितलं जातं. ॲट्रॉसिटी ऍक्ट मध्ये अटकपूर्व जामीन नाही अशी तरतूद आहे, अर्ज सुद्धा करतात नाही. पण आजकाल कोर्टामध्ये अटकपूर्व जामीन सर्रासपणे दिला जातो.
कोर्टामध्ये सुद्धा दात काढला जातो. एकच कारण मला साहेब त्याच अनुषंगाने विचारायचं आहे की कायदा बनलेला आहे की जामीनही देता येत नाही, तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की कोर्टात पण दात काढला जातो का? कोर्ट अशा पद्धतीनं ठीक आहे, पोलीस कुणाच्या दबावाखाली किंवा काय वागू शकतात, पण न्यायालय कुणाच्या दबावाखाली आहे? न्यायालयात दात का काढला जातो? कायद्यामध्ये जर जामिनाची तरतूद नाही तर न्यायालय लगेचच जामीन कसा काय देऊ शकतं? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कायदा कितीही चांगला असला, बाबासाहेब म्हणले होते, मी घटना कितीही चांगली लिहिली असली, जर शासनकर्ते लोक जर नालायक असतील तर ती घटना उपयोगी पडणार नाही. त्या घटनेचा उपयोग नाही, त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही. आणि राबवणारे लोक घटनेशी तुमच्याशी प्रामाणिक नाहीत. तसंच या कायद्याच्या बाबतीत सुद्धा पोलीस स्टेशन पासून कोर्टापर्यंत राबवणारी यंत्रणा उच्चवर्णीय अधिकारी आहेत, ते प्रामाणिक नाहीत. त्या कायद्याकडे सुद्धा जातीयतेच्याच नजरेनं बघितलं जातं. कायद्यामध्ये लिहिलंय की अटकपूर्व जामीन देऊ नये, देतात. कारण त्या ठिकाणी जज म्हणून बसलेले अधिकारी, जे जजेस असतात ते सुद्धा उच्चवर्णीय असतात. ते सुद्धा प्रामाणिकपणानं आहे तशी कायद्याची आहे तशी अंमलबजावणी केली जात नाहीत. अटकपूर्व जामीन तात्पुरता देतात, पुन्हा कायम करतात. अशी सर्वत्र कोर्टामध्ये परिस्थिती आहे. आता जे आदरणीय शिंदे साहेबांनी अॅट्रॉसिटीच्या विषयीची माहिती सांगितली, त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक माझ्या हातात आहे, आपण पहा. या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 त्याने हे लिहिलेलं पुस्तक आहे. खाली आहे, दात काढलेला वाघ जबाबदार कोण? खैरलांची खटला निकालपत्र, अनेक कोर्ट निकालांसह टीकात्मक परीक्षण. लेखक अंबादास सैदू शिंदे हे स्वतः या पुस्तकाचे लेखक आहेत आणि सुंदर असं पुस्तक, कायद्याचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. आणि शेवटच्या पानावर आदरणीय अंबादास शिंदे म्हणतात की शासन प्रशासनातील जातीयता कायद्याला निष्प्रभ करीत आहे. देशातील अत्याचाराचा वाढता आलेख हा जात्यांत भारतीय मानसिकतेचा निर्देशांक आहे. आता रोखले पाहिजे, नाहीतर या देशाचे तुकडे होण्यास वेळ लागणार नाही. असं सुंदर असं पुस्तक, कायद्याचं पुस्तक आदरणीय अंबादास शिंदे साहेबांनी लिहिलेलं आहे. आणि मला वाटतं ज्या ठिकाणी कायद्याची पुस्तकं विकत मिळतात त्या ठिकाणी शिंदे साहेबांचं हे पुस्तक आपल्याला शासकीय प्रशासकीय ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. नमस्कार. तर हे होते भारतीय दलित पॅंथर महाराष्ट्र राज्य पुणे संस्थापक अध्यक्ष पॅंथर अंबादास शिंदे साहेब. शिंदे साहेबांच्या उर्वरित मुलाखतीचा भाग भारतीय दलित पॅंथर महाराष्ट्र राज्य पुणे संस्थापक अध्यक्ष पॅंथर अंबादास शिंदे साहेब यांच्या मुलाखतीचा उर्वरित भाग 22 जून 2024 रोजी सकाळी 10 वाजता महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेलवर अवश्य पहा. धन्यवाद. नमस्कार. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.